आत्मस्वरूप समजले म्हणजे त्याचे चिंतन करावे आणि लोकांना त्याचं ज्ञान द्यावं असं या अभंगातनं सांगतात. काय म्हणतात बघूया. अधिकार तैसा दावी याला मार्ग, चालत आहे मग कळो येते, जाळू नये नावं पावलेनी पार, मागील आधार बहुताचा, तुका म्हणे रोग वैद्याच्या अंगी, नाही करी जगी उपकार. तर संतांनी ज्याचा जसा अधिकार असेल तसा त्याला मार्ग दाखवला आहे. त्या मार्गाने तो गेला तर त्याला फायदाच होईल. नौकेच्या साहाय्याने आपण पैलतीरावर गेल्यावर काम झाले म्हणून नौकेला जाळू नये, कारण मागे ती नौका अनेक जणांच्या कामाला येणार आहे. आणि म्हणून म्हणजे आत्मस्वरूप समजले असता आपण त्या स्वरूपाप्रमाणे आचरण करावे आणि जे अज्ञानी असतात त्या अज्ञानी लोकांना त्याचे मार्गदर्शन करावे. तुकाराम महाराज म्हणतात, वैद्याच्या अंगी रोग नसतो, पण इतराचे रोग बरे करण्याकरता त्याच्याजवळ वेगवेगळ्या प्रकारची औषधे असतात. आणि म्हणून आपल्याला जेव्हा आत्मज्ञान प्राप्त होतं तेव्हा आपल्याला मिळालेलं आत्मज्ञान आपण इतरांना सांगावं, अज्ञानी लोकांना सांगून त्यांच्या जीवनामध्ये अध्यात्माची गोडी लावावी असे अभंगातून सांगतात. रामकृष्ण हरी.